या ना, या फिरवून घे पूर्ण पोलीस स्टेशन. त्याचं प्रबोधन खूप चांगलं असतं. आज आपल्या वणी पोलीस स्टेशन मध्ये वैतागून गेलेल्या महिलांसाठी आणि ज्या मुली आहे विद्यार्थिनी त्यांच्यासाठी आज आमच्या किरणताई नेरकर इथे आवर्जून रवीजी बेलोरकर आहेत आणि अनेक गणमान्य महिला इथे न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलेल्या आहेत. पीआय उंबरकर साहेब आले तेव्हापासून छान कामगिरी त्यांची चालू आहे आणि महाले साहेबांनी तर इथे महालच उभा करून दिला. आले तेव्हापासून चांगल्या चांगल्याची वाट लागून चालली आहे आणि काही रईस बाबाचे आणि जे काही गुन्हेगारी विचाराचे जे मुलं जे गाड्या चालवत आहे त्यांची वाट लागून जात आहे. परंतु काही आमच्यासारखे नेते मंडळी आणि आमच्या मित्राचा मुलगा त्याला सोडून द्या, थोडं सहकार्य करा, आम्हीच फोन करतो. वरून आणि खालून कामही केलं पाहिजे महाले साहेबांनी आणि वरतून त्यांना फोन बी करायचा आणि ऐकलं नाही तर त्यांची बदलीसाठी तयारी करायची, कुठंतरी खड्डा खोदायचा. ह्या प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे. मी आज किरणताईंनी जे निवेदन दिलेलं आहे साहेबांनी आणि साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, मी यवतमाळ जिल्ह्याचे एसपी साहेब, यवतमाळ जिल्ह्याचे ऍडिशनल एसपी साहेब त्यांनी पीआय साहेबांच्या आणि महाले साहेबांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहावं. मी 86 पासून काम करत असताना 95 शांतता कमिटीचा मेंबर आहे आणि वैनिक शहरामध्ये ज्या काही गोष्टी पाहिजे पोलीसला त्या नाहीये, क्वार्टर सुद्धा नाहीये, बऱ्याचशा गोष्टीची उपलब्धता नाही, हॉस्पिटलची बरोबर व्यवस्था नाहीये. म्हणून मी नम्र विनंती करतो महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना, वणीमध्ये खनिज संपत्ती खूप आहे, पैसा खूप आहे, आमचा पैसा पूर्ण बाहेर जात असतो, क्वार्टर सुद्धा बनत नाही. वणीतून बाहेर निघलं का खड्डा, अंदर येताना खड्डा, खड्डेच खड्डे आहे. अनेक लोकांचे जीव घेणारे रईस बापाचे मुलं, व्यसनाधीन मुलं यांना धडा शिकवावा आणि त्यांना चांगली त्यांची वाट लावावी. मी किरणताईचं अभिनंदन करतो आणि पीआय साहेब आणि महाले साहेबांना पावर मिळावी आणि वरिष्ठांनी त्यांच्या पाठीशी राहावं. आज अष्टपैलू काम केलेले गणेश केंद्रे साहेबांचा कार्यकाळ संपला आहे आणि ते मुंबईला चालले आहे. नवीन आलेले अधिकारी काय करतील ते मला माहित नाही, पुढे आपण बघूच. मी शुभेच्छा देतो संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला आणि इथेच थांबतो.